मोन्था चक्रीवादळाचा फटका मुंबईतही बसतोय। मुंबईमध्ये आज सकाळपासूनच हा फटका पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे आणि सर्वत्र नेमकी काय स्थिती पाहायला मिळते याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूयात। मोन्था चक्रीवादळाने आंध्र प्रदेशला धडक दिली, मात्र त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्येही आपल्याला पाहायला मिळतोय। भारतीय हवामान विभागाने अंदाज दर्शवला होता की याचा परिणाम महाराष्ट्रावरती देखील दिसून येईल। महाराष्ट्रामध्ये कोकण असेल, घाट भाग असेल किंवा विदर्भ असेल, या भागांना पावसाचा फटका बसेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने दर्शवला होता। त्या अंदाजानुसार आज पहाटेपासूनच मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। जरी हा पाऊस मुसळधार नसला तरी पावसाची रिपरिप मुंबईमध्ये पहाटेपासूनच सुरू झाली आहे। काळे ढग आपण पाहतोय सर्वत्र मुंबईमध्ये पसरले आहेत। मोन्था चक्रीवादळाने आंध्र प्रदेशला धडक दिली, त्यामध्ये एका महिलेचा देखील मृत्यू झाला। मात्र त्याचा तीव्र फटका महाराष्ट्राला बसणार नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये पाऊस हा नक्कीच पडेल। खरं तर ऑक्टोबरचा महिना आहे, ऑक्टोबर महिना जवळपास आता संपत आलेला आहे, नोव्हेंबरचा महिना सुरू होणार आहे, मात्र अजूनही मुंबईमध्ये पाऊस हा कायमच आहे। ऑक्टोबर महिन्यामध्ये जवळपास गेले 2 ते 3 आठवडे पाऊस हा कायम सुरू आहे। मात्र आत्ता जो पाऊस पडतोय त्या पावसाचं कारण आहे मोन्था चक्रीवादळ। जे वेगवान वारे आहेत ते कुठे ना कुठेतरी महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत आणि त्यामुळे पावसासारखं वातावरण मुंबई आणि महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।